इम्तियाज जलील यांच्यासोबत मुलाखत सुरू करण्यापूर्वी कालच एक घटना त्यांच्या पक्षाच्या बाबतीत घडलेली आहे. ती इथे महाराष्ट्रात नाही घडली, तेलंगणात घडली. तर काय घडलंय ते तुम्हीच बघणं अपेक्षित आहे, कारण त्यात जी व्यक्ती बोलणार आहे ती व्यक्ती काय बोलणार आहे हे पहिल्यांदा तुम्ही एकदम आश्चर्यचकित होणार आहे. मी फारच तुमची उत्सुकता ताणत नाही. आपण पहिल्यांदा काय घटना घडली आहे, काय प्रतिक्रिया आलेली आहे. इम्तियाज जी, आप भी जरा संभाल के बैठिए, क्या जो सुनने वाले हैं आप, देखने वाले भी हैं आप. बघूया आपण. सर, लाल दरवाजे की मंदिर के लिए सर, लाल दरवाजे की मंदिर के लिए सर, इतनी बड़ी शहर की मंदिर है सर, इतनी बड़ी सर, और वो उसके लिए एक मार्केट है, अफजल मार्केट. वहां पे जो लोग हैं आजू बाजू, उनको वहां पे ऑल्टरनेट लैंड देकर ये लाल दरवाजे की मंदिर को हम बड़ा बना सकते हैं सर. वो लोग जो हिंदुत्व की बात करते हैं, हिंदू 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 बोलते हैं और हिंदू मुसलमान को नफरत के नाम पर लड़ाते हैं, उन्होंने आज तक लाल दरवाजे की मंदिर की बात नहीं की सर. उन्होंने नहीं की. बड़े जाते हैं सर, बड़े बन के पूरा ऐसा सनातन धर्म के बड़े प्रोटेक्टर्स बन के जाते हैं सर, लेकिन कभी भी हिंदू मनादिर के बारे में नहीं किया सर, एंडोमेंट के लैंड्स के बारे में नहीं कहा. और हमको बोलते हैं कि हम सिर्फ मुसलमानों की बात करते हैं. नहीं, हम मुसलमान की करते हैं, हिंदू की करते हैं, सिख की करते हैं, ईसाई की करते हैं, सबकी करते हैं सर. और आज देखिए कि वो मंदिर का काम भगवान जो है सो इस मुसलमान से ले रहा है, और मैं यहां खड़े रह के उसकी बात कर रहा हूं. मैं उम्मीद करता हूं चीफ मिनिस्टर साहब, लाल दरवाजे के मंदिर के लिए आप मीटिंग करेंगे, आप इनिशिएटिव लेंगे सर, और वो मंदिर को अच्छा करेंगे सर. थैंक यू वेरी मच. ज्या माणसानं हे बोलत होते त्यांचं नाव अकबरुद्दीन ओवैसी. ज्या माणसांचं एक विधान जे आजही त्यांच्या बाबतीत बोललं जातं, त्यांनी म्हटलं होतं 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, हिंदू मुसलमान काय ते होऊन जाईल. आज एमआयएमचे ते नेते असं म्हणतायत की भगवान मुझसे ये काम करवा रहा है हिंदुओं का, आणि त्यांचा तिकडे कुठलं ते लाल मंदिर असेल, त्या मंदिराचा दरवाजाचा काहीतरी इश्यू असेल, त्याला एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी तिकडच्या सरकारकडनं पैसे मिळवून देत आहेत. माझा पहिला प्रश्न याच बाबतीत असेल, ये कब से होने लगा? अभी एमआयएम हिंदुओं की पैरवी करने लगी. शिवसेनेचा जेव्हा जन्म झाला होता ते टोटली अँटी मुस्लिम होतं. बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्टेजवर यायचे तर सगळ्यात जास्त शिव्या कोणाला द्यायचं तर ते मुस्लिम समाजाला द्यायचे. आज ती पार्टी तशी आहे का? त्यांचा पुत्र असा आहे का? आज मुस्लिम समाजालाही ते तिकीट देतं आणि त्यांच्या पक्षातून मुस्लिमही निवडून येतात. ते काळ वेगळं होता, हे काळ वेगळं आहे. त्याच अनुषंगाने अकबर ओवैसी साहेबांनी जे म्हटले अनेक वर्षापूर्वी, आज काळ वेगळं आहे, आज सगळ्यांना समजलेलं आहे. बघा, दुर्दैव हे वाटतं की जे नारा देण्यात आला होता की बटेंगे तो कटेंगे, माझा नारा आणि माझा पक्षाचा नारा हे आहे आता की एक रहेंगे तो मजबूत रहेंगे. पण मग माझा एक प्रश्न आहे, मी यापूर्वी सुद्धा माझा गट्टामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की जर